मित्रो, शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जगातल्या ज्ञानी माणसांनी ज्ञानावर आणि शिक्षणावर महत्त्व दिलेलं आहे. मग जगातले जे जे कोणी ज्ञानी असतील, ज्ञान महत्त्वाचं आहे, विद्या महत्त्वाची आहे, हा विचार सातत्यानं मांडलेला आहे. मग आपण आपल्या पुरतं का होईना, किमान आपल्या गावापुरतं का होईना विचार करून गावामध्ये काही शिक्षणविषयक ज्ञानाविषयी काही काम करता येईल का, म्हणून आम्ही काम सुरू केलेलं आहे. शाळेला सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. त्या दिशेनं काही यशस्वी पावलं टाकलेली आहेत, अनेक पावलं अजून टाकायचे आहेत. तर गावामधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि गावातल्या ज्यांना वाचता येते अशा वाचकांसाठी काय करता येईल या संदर्भात मी विचार मांडणार आहे. मित्र, काही जणांची वाचण्याची इच्छा असते, पुस्तकं वाचावं असं वाटते. आमच्या गावामध्ये बालाजी पाटील शिंदे पुस्तक वाचायची त्यांना खूप आवड होती. ते मला म्हणायचे की अरे हनुमंत, मला एक पुस्तक आणून दे, हे पुस्तक आणून दे, साने गुरुजीचे हे पुस्तक आणून दे, यांचं हे पुस्तक आणून दे. मग मी त्यांना पुस्तक आणून द्यायचो, परंतु मला गावाकडे जायला, मी शिकायला असल्यामुळं किंवा नोकरीच्या निमित्तानं गावाकडे काही नेहमी जाणं होत नाही. मग जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा ते एक पुस्तक त्यांनी मागलेलं द्यायचो. पण आता ते पुस्तक त्यांचं वाचून व्हायचं. मग परत गेलं की ते तेव्हाच झालं की रे वाचणं, असं ते सांगायचे. मग मी विचार केला की आता यांना एक ग्रंथपेढीच द्यावं. मग गावामध्ये त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी ग्रंथपेढी दिली. त्यांच्याच घरी आज ती आहे. माझ्या डोक्यामध्ये आता एक दुसरा विचार आलेला आहे की अनेक महिला अशा आहेत की त्यांना पण वाचायचं असते, पण ते वाचण्यासाठी कुठून जाऊन बाजारात जाऊन पुस्तक आणू शकत नाहीत. अशा पद्धतीचं ही भावना आहे. आणि इंटरनेटवर पुस्तक आहे, ते डाउनलोड करून घेऊन वाचता येते, परंतु ते डाउनलोडसाठी बऱ्याचदा गावामध्ये नेटची प्रॉब्लेम असते किंवा ते पुस्तक मोबाईलवर वाचताना तेवढा प्रॉब्लेम येते. पण माझ्या आता एक डोक्यामध्ये विचार आहे. माझे गाव, माझी शाळा आम्ही संकल्प केला, त्याच्यासाठी जे काही ग्रंथ उपलब्ध होत आहेत, आता त्याच्यामध्ये आमचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेबांनी काही ग्रंथ दिलेले आहेत. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सरांनी काही पुस्तकं दिलेली आहेत. काल जीवन मांजरमकर साहित्यिक आणि वाचनालय चळवळीचे अतिशय महत्त्वाचं काम करतात, ते जीवन मांजरमकर, त्यांनी 10 पुस्तकं काल पण आणून दिलेत. मी तर दरवर्षी ज्ञानदीपाच्या दीपावली गावात पुस्तकं देतोच. अजून काही पुस्तकं मी शाळेसाठी पण देणार आहे. तर हे पुस्तकं ठीक आहे, दिले तिथंच राहतील नाही. तर आता माझ्या मनामध्ये असा विचार आहे की जी महिला, जे पुरुष पुस्तकं मागतील त्यांची यादी करायचं. आणि काही 1-2 स्वयंसेवक आमचे, जे की माझंही काही सामाजिक योगदान आहे, मी समाजासाठी काही करू शकतो. शिवाजी महाराजांनी योगदान दिलं, बाबासाहेबांनी योगदान दिलं, माझं पण योगदान द्यायचं आहे, महात्मा फुलेंनी योगदान दिलं आणि मला पण काही योगदान द्यायचं आहे, असे म्हणणारे काही युवक आहेत. त्यांनी ह्या पुस्तकाच्या देणघेण नेऊन देणे आणि आणणे अशा संदर्भामध्ये एक काम, मागल त्याला पुस्तक आणि मागल ते पुस्तक, ही चळवळ आपल्याला उभं करता येणार आहे का, या संदर्भामध्ये आपल्याला विचार विनिमय करायचा आहे आणि त्या दिशेनं पावलं टाकायची आहेत. केवळ विचार करत किती बसायचं, आयुष्य निघून जाईल विचार करत करत बसलं तर त्या दिशेनं ज्यांना पुस्तक, जे विधायक आहे, जे प्रेरणादायी आहे, जे उपकारक आहे, असे जे काही पुस्तक ते मागतील ते पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी जे काही शिक्षण प्रेमी आहेत, जे काही वाचक प्रेमी आहेत, जे काही वाचन संस्कृती वाढवावं असं ज्यांना वाटते, तुम्हाला सांगतो हा प्रयोग आम्ही राबवणार आहोत. ज्यांना यामध्ये सहकार्य करायचे आहे ते पैसे आम्ही कोणाचेच घेणार नाही. कुठल्याही कामासाठी आम्ही पैसे कोणाचे घेणार नाही. फक्त ग्रंथ कोणाला जर द्यायचा असेल ते ग्रंथ आम्ही घेणार आणि प्रत्येक वाचकांपर्यंत कसं देता येईल त्यासाठी एक शाळेमध्ये राजश्री शाहू
च्या नावाने आम्ही एक आता वाचनालय पण उभारणार आहोत, एक ग्रंथालय उभारणार आहोत. 2-3 रूम आमच्या शाळेच्या आहेत, त्या ठिकाणी तिथं ते करता येईल, ते ग्रंथ ठेवता येतील आणि तिथून ग्रंथ पुरवठा करता येईल. आमच्या गावात दुसरं एक वाचनालय आहे स्वामी विवेकानंदांच्या नावानं, ते देखील या कामामध्ये जर आले समोर तर त्यांचं पण आम्ही स्वागत करतो. तर मित्र, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे की काही विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करायला शैक्षणिक वातावरण नसते, याची जाणीव मला आहे. आणि त्यामुळं एकत्र येऊन अभ्यास केले 4-4, 5-5 मुलांनी, तर त्यांच्यासाठी अभ्यासाची सोय गावात कशी उपलब्ध करून देता येईल, त्यासाठी एखादी अभ्यासिका उभा करता येईल का, की ते जिथं ज्यांच्याकडे काही जागा उपलब्ध आहे ती जागा काही भाडेतत्वावर घेऊन म्हणा किंवा मोफत स्वरूपात जर त्यांनी दिली, तर अशा काही 2-4 ठिकाणी जर दिली तर त्या ठिकाणी काही मुलं अभ्यासाला उपलब्ध करून देतात. एखादा समजा 6वी-7वीचा मुलगा आहे आणि त्याच्यासमोर 10वीचा मुलगा अभ्यासाला आम्ही जर ठेवला, 2 मुलं 10वीचे, 2 मुलं 7वी-8वीचे, तर ते काही प्रश्न जर उपस्थित झाला, जर काही अडचण आली तर त्यांना विचारू शकतात आणि ज्ञान एकमेकाला देऊ शकतात. ही ज्ञानाची देवाणघेवाण आणि शैक्षणिक वातावरण. माझा दादा अजून अभ्यास करायला आहे, मग मी पण अभ्यास करावा, अशी त्या मुलांनाही भावना होईल. पण या दिशेनंही काही पावलं टाकण्यासाठी हे एकट्या दुकट्याचं काम नाही, याची मला जाणीव आहे. पण सगळ्यांनी मिळून या संदर्भात काही करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करणार आहोत की जे विद्यार्थी लाईटची सोय आहे तिथं मग लाईटची सोय आवश्यक आहे, फॅनची सोय आवश्यक आहे, त्या उपलब्ध करून देणे आणि त्या विद्यार्थ्याला लागणाऱ्या सर्व पुस्तकांची गरज जर असेल ती पुस्तकं कशी उपलब्ध करून देता येतील या संदर्भातही आम्ही विचार करून त्या संदर्भात आता निर्णय घेऊ. त्या संदर्भात एक बैठक घेऊन या संदर्भातली कारवाई आम्ही करणार आहोत. मित्र, कारण शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे साठी सर्वांनी लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अभ्यासिका, वाचनालय, शाळा सुंदर, कोणत्या गोष्टी, शाळा सुंदर असेल, वाचनालयाची सोय समृद्ध असेल, तिथं अभ्यासिका असतील, अभ्यास करण्याला स्वतंत्र आणि प्रेरणा प्रोत्साहन देणारे गावातली माणसं त्यांच्यासोबत असतील तर गाव सुंदर व्हायला वेळ लागणार नाही, गावातली मुलं पुढे जायला वेळ लागणार नाहीत. त्या संदर्भातच आम्ही एखाद्या महिन्याला काही तज्ज्ञ व्यक्ती, अभ्यासातले व्यक्ती, आजकाल आम्ही साहित्यिक बळी अंबुलगेकर यांना गावात नेलं होतं. शिक्षणाविषयी चांगलं चिंतन त्या माणसाचं आहे, तर त्यांनाही आम्ही गावामध्ये नेलं. ज्या दिवशी 22 तारीख होती, 22 तारखेला भक्तीचा महोत्सव होता गावामध्ये, पण आम्ही ज्ञान महोत्सवही घेतला. त्या दिवशी ज्ञान महोत्सव शाळेमध्ये घेतला. त्या दिवशी बळी अंबुलगेकर आणि गावकऱ्यांना छान मार्गदर्शन केलं. गावकरी आणि विद्यार्थी पण उपस्थित होते. आमच्या गावाचे शिक्षक आणि जे मुख्याध्यापक आहेत जिल्हा परिषद शाळेचे राम झोडपे उपस्थित होते. त्यांनी अतिशय मेहनत घेतली. ते सकाळी पासून आणि शेवटपर्यंत कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित होते. आणि तर अनेक गावातले सरपंच, माजी सरपंच आणि आम्ही सगळ्यांना घेतो, सगळे पक्षीय, सगळं जाती धर्म, आमच्यामध्ये कुठला भेद नाही, काय प्रॉब्लेम नाही. तर मित्र, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, माणसाची मनं घडवण्यासाठी असा प्रयत्न करणार आहोत. तर दुसरा एक महत्त्वाची गोष्ट की गावकऱ्यांसाठी सुद्धा एक माझ्यासोबत आहे, काही जण आहे, 2-3 जण, आणि आम्ही एक दर 3 महिन्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने एक प्रबोधन व्याख्यानमाला सुरू करत आहोत. ही प्रबोधन व्याख्यानमाला येत्या फेब्रुवारीमध्ये 15-16च्या नंतर एक प्रबोधन व्याख्यानमाला आम्ही सुरू करत आहोत. त्या प्रबोधन व्याख्यानमालेसाठी 4 जणांनी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी एका व्याख्यानमालेचा एका जणांनी खर्च न करता सर्व 4 वर्षातून 4 व्याख्यानमाला घेणार आहोत. तर 4 व्याख्यानमालेमध्ये 4 मिळून जो काही खर्च येईल 4 जण आम्ही करणार आहोत.
त्यामध्ये संभाजी पाटील शिंदे आणि देगलूर येथे राहणारे आमच्याच गावचे भूमिपुत्र पुंडलिक ठाकूर गुरुजी आणि नायगाव येथे वास्तव्याला असलेले आमच्याच गावचे भूमिपुत्र आणि रामशेटवाड रामराव गुरुजी यांचं या चौघांनी मिळून आम्ही ती व्याख्यानमाला पण सुरू करणार आहोत। गावासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठीचा संकल्प आमचा आहे। नक्की नायगाव तालुक्यातील दरेगाव ह्या गावाला एक ज्ञानी गाव करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्ञानदीपाच्या दीपोळीच्या माध्यमातून मी गेल्या 25 वर्षापासून प्रयत्नशील आहे। त्याचे बीज आता ज्ञानाच्या संदर्भामध्ये उगवत आहेत आणि लोकांनाही आता ज्ञानाची ओढ आणि गोडी लागण्याच्या दिशेने पावलं पडत आहेत। त्याचे फळं नक्कीच आता दरेगावला मिळणार आणि दरेगावचं हे कामाची प्रेरणा घेऊन इतरही गावामध्ये आमचं काम करण्याचा पुढे विचार आहे। आधी आमच्या गावाचा विचार करू, त्यानंतर इतर गावांचाही त्या संदर्भात काय करता येईल, आमच्या गावाचा पॅटर्न दरेगाव पॅटर्न इतरही राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु अगोदर आमच्या गावामध्ये तो पॅटर्न यशस्वी करणं आणि तो रोल मॉडेल म्हणून लोकांसमोर ठेवणं ही अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं आधी सांगितले मग आधी केले आणि सांगितले असं व्हावं। आधी सांगितले आणि मग काहीच केले नाही असं होऊ नये, तर आधी केले मग सांगितले झालं तर ते अधिकार्थ पूर्ण होईल। त्यासाठी एकटा दुकटा काही करू शकत नाही कोणीच, तर सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या प्रेरणा प्रोत्साहनानं हे काम आम्ही पुढे नेऊ। तर मी तमाम जनतेला विनंती करतो की आमच्या उपक्रमाला आपले आशीर्वाद, आपली प्रेरणा, आपलं प्रोत्साहन, आपलं मार्गदर्शन असावं। गावकरी आणि गावातल्या परिसरातली माणसं आमच्या सोबत राहावेत अशी आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करून आपल्याला आवाहन करतोय की आम्ही अनेक तज्ज्ञ व्यक्तींना, शिक्षणातले तज्ज्ञ, प्रबोधनातले व्यक्ती आम्ही आमच्या गावात नेणार आहोत। आता काही दिवसातच आम्ही मधुकर महाराज बारोळकर महाराजांचं कीर्तन पण ठेवणार आहोत, जे की प्रबोधनाचं कीर्तन आहे। ते तुम्हाला समजेल पुन्हा। ते प्रबोधनाचे त्यांचे विचार अतिशय परिवर्तनवादी आहेत आणि ते विचार सुद्धा आम्ही ठेवणार आहोत। आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवण्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे माजी शिक्षक संचालक हे अगोदर ते 2दा येऊन गेले गावामध्ये, तर त्यांच्या मार्गदर्शनाचाच आपण एकदा आम्ही लाभ घेणार। डॉक्टर गोविंद नांदेडे सर, लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी प्रभावी वक्ते एकनाथ उर्फ अनिल मोरे साहेबांनाही आम्ही व्याख्यानमालेसाठी आणणार आहोत। ते आमच्या गावी या अगोदर 2दा येऊन गेलेले आहेत। त्यांना आम्ही राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेब आमच्या गावी आले, आम्ही त्यांना यावर्षी राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार दिला, त्यांना सन्मानित केलं, त्यांचं मार्गदर्शन दिलं, त्यांनी आमच्या गावाला ग्रंथ पण दिले। अशा अनेक व्यक्तींना आम्ही आमच्या गावामध्ये पाचारण करणार आणि त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या गावकऱ्यांना करून देणार आहोत। गावात पाणी जसं आणणं गरजेचं आहे, गावात ज्ञान आणणंही गरजेचं आहे, ज्ञानी माणसं आणणं गरजेचं आहे। कारण गाव आता ओस पडत आहेत, गावात आता काही राहिलं नाही असं रडत शहरामध्ये बसून उगा अश्रू गाळत बसल्यानंतर अश्रू गाळून काही होत नाही, रडून काही उपयोग नाही। लढा देणं गरजेचं आहे, लढ्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे, संघर्षासाठी माणसं समर्थ असणं गरजेचं आहे, समर्थ माणसाच्या सोबत माणसं उभं राहणं गरजेचं आहे। एकीच्या बळानं खूप मोठे कामं होऊ शकतात। आता वेगवेगळ्या पक्षामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या अहंकारामध्ये गुंतून आमच्या देशाचा सत्यानाश झालेला आहे। तुम्ही वेगवेगळ्या विचारधारेचे राहा, परंतु विकासासाठी एक या अशी आमची धारणा आहे। विकासासाठी एकत्र येणाऱ्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत। धन्यवाद।